नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक आपल्या हक्काचे व्यासपीठ यूट्यूब चॅनल टॅलेंट सर्चवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा कानमंत्र अवघ्या बहुजन समाजाला देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदा मंत्री, समतेच्या युगाचे प्रवर्तक, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, स्वातंत्र्य, समता व बंधुता या जीवनमूल्यांचे प्रबळ समर्थक, प्रभावी वक्ता, जगन्मान्य विद्वान, समाजाभिमुख पत्रकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज, स्त्रियांचे कैवारी, आधुनिक भारताचे जनक, भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानून त्यांचा विचार पुढे नेणारे तत्वज्ञ, राजनीतिज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक, बोधिसत्व, महामानव आणि करोडो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणारे मुक्तिदाता म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शून्यातून किमया साधणारे महापुरुष. त्यांचं जीवनचरित्र तमाम भारतीयांना स्फूर्ती देणारा अखंड झराच. एका गरीब अस्पृश्य समाजातील मुलगा केवळ शिक्षण, बुद्धिमत्ता आणि प्रयत्नांच्या जोरावर इतकी उत्तुंग भरारी घेतो हे पाहून अनेक समाजवैज्ञानिकांनीही तोंडात बोट घातलंय. त्यांच्या जन्माआधी घनदाट काळोखाचं साम्राज्य होतं. भारतातील करोडो अस्पृश्यांचं जीवन अंधकारमय झालं होतं. त्यांच्या पायात जातीपातीच्या, स्पृश्य अस्पृश्यतेच्या शृंखला बांधल्या होत्या. रूढी आणि परंपरा यांच्या मगरमिठीत अवघा बहुजन कोंडला होता. त्याला मुक्तपणे संचार करता येत नव्हता. त्याचं दर्शन काय, त्याची सावलीसुद्धा त्याज्य ठरवण्यात आली होती. रस्त्यावरील त्यांच्या पाऊलखुणांनी इतरांना बाट होऊ नये म्हणून कमरेला बोराट्याची फांदी बांधली होती, तर थुंकण्यासाठी गळ्यात मडकं अडकवलं होतं. तो लोटीबंदी, बेटीबंदी, भेटीबंदी व रोटीबंदी अशा अनेक बंद्यांमध्ये जखडून बंदिस्त केला होता. खरं तर गुलामगिरी कुणालाच प्रिय नसते, पण गुलामाला गुलामीची कुणीतरी जाणीव करून द्यावी लागते, तर तो पेटून उठतो. या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी, धर्म, रूढी व परंपरा झुगारून देण्यासाठी अवघा बहुजन समाज अंधारात चाचपडत असताना या काळ्याकुट्ट अंधाराला चिरून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी रामजी बाबा आणि भीमाईच्या पोटी मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीत भीमराव रामजी सकपाळ या क्रांतिसूर्याचा जन्म झाला. तसं त्यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे, पण वडील इंग्रजी सैन्यात सुभेदार असल्याने जिथं त्यांची बदली तिथं त्यांना जावं लागायचं. भीमराव 5 वर्षांचेच असताना त्यांचं मातृछत्र हरपलं आणि आत्याच्या मायेच्या सावलीत ते वाढू लागले. वडील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत त्यांचे कुटुंब मुंबईला आले. रामजी बाबांनी भीमाला शाळेत घालायचं ठरवलं, पण इथंही त्यांची जात आडवी आली. रामजी बाबांनी कसंबसं जुन्या ओळखीचा वापर करून भीमाचा एका सरकारी शाळेत प्रवेश केला. वर्गाच्या बाहेर बसून अध्ययन करणाऱ्या भीमाला एकदा गुरुजींनी फळ्यावरील गणित सोडवायला बोलावलं आणि एकच गोंधळ झाला. सगळी मुलं फळ्याजवळील आपले डबे भीमाच्या सावलीने बाटतील म्हणून डबा घेऊन पळू लागली. शाळेत शिपाई असेल तरच पाणी मिळायचं. शिपाई जर एखाद्या दिवशी सुट्टीवर असेल तर त्यांना दिवसभर पाणी मिळत नसे. अस्पृश्यतेचे चटके त्यांना बालवयातच मिळाले होते. एकदा खूप तहान लागली म्हणून विहिरीतील पाणी पिल्याने त्यांना बेदम मार खावा लागला. तर रिक्षावाल्याला भीमा अस्पृश्य आहे हे समजल्यावर त्याच्याकडून त्याने दुप्पट भाडं वसूल केलं, पण उर्वरित अंतर सायकल रिक्षाही त्याला चालवायला लावली. शाळेमध्ये संस्कृत शिकायलाही त्यांना मनाई होती. बालवयात मिळालेल्या या अस्पृश्यतेच्या चटक्यांनी त्यांच्या भविष्यातील जीवनाचा पाया भक्कम झाला होता.
भिवा तसा मूळचाच हुशार असल्याने मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाला. अस्पृश्य समाजातील एक विद्यार्थी मॅट्रिकची परीक्षा पास होतो ही एक अजब घटना होती. या यशाच्या सत्कार प्रसंगी केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिलं होतं. मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतल्यानंतर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने ते विलायतेला पोहोचले. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर तिथं त्यांना एका वेगळ्याच जगाचं दर्शन झालं. इथं माणसं एकमेकांना भेटतात, मिठ्या मारतात आणि माझ्या देशात माणसं सावलीला भितात. माणसाची सावली पडू नये म्हणून काळजी घेतात, निर्बंध टाकतात. इथं वातावरण कसं मुक्त आहे. हॉटेलमध्ये जा, लायब्ररीत जा, गार्डनमध्ये जा, कुठेही जा, तुम्ही असता फक्त माणूस. बाबासाहेबांनी उच्च विद्या विभूषित व्हावे म्हणून बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांसोबतच रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनीही मदत केली. बहुजनांना उद्देशून तुमचा नेता तुम्हाला मिळालाय अशा शब्दांत त्यांनी भीमरावांची पाठ थोपटली होती. कुशाग्र बुद्धिमत्तेला प्रसंगी दिवसातील 21 तास अभ्यासाची जोड देणाऱ्या भीमरावांनी मिळवलेल्या पदव्या बघितल्या की त्यांच्या उच्च विद्वत्तेची प्रचिती येते. मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतलेल्या भीमरावांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून MA, PhD व LLD या पदव्या मिळवल्या. तर ब्रिटनमधील लंडन विद्यापीठातून MSc व DSc आणि ग्रेज इन या कायदाविषयक संस्थेतून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतली. उस्मानिया विद्यापीठाने त्यांना D.Litt ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. या व अशा एकूण 32 पदव्या त्यांनी संपादन केल्यात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्षे लागतात तो अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यांत दिवसातील 24 पैकी 21 तास अभ्यास करून पूर्ण केला. ते लंडन स्कूल ऑफ सायन्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवणारे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. शिक्षणाची प्रचंड तळमळ असलेल्या बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकांवरही अफाट प्रेम केलं. अगदी बालपणापासूनच रामजी बाबांनी लावलेला हा वाचनाचा छंद त्यांनी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जपला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं ते नेहमी म्हणायचे. आपल्या पुस्तकानं भरलेल्या ट्रंका समुद्रात बुडाल्या हे त्यांना समजलं. पुस्तक म्हणजे त्यांचा ठेवा होता आणि तोच बुडाल्याचं समजल्यावर बाबासाहेब अक्षरशः ओक्साबोक्शी रडले. ब्रिटिश म्युझियममधील त्यांचा सँडविच किस्सा सुप्रसिद्ध आहे. दुपारी काहीही न खाता ते सलग 12 तास वाचन करायचे. ज्ञानाची भूक शमविण्यासाठी त्यांनी पोटाची भूक मारली होती. आपली ग्रंथसंपदा सुव्यवस्थित राहावी म्हणून दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह नावाचे पुस्तकांसाठी दुमजली घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातील पहिलेच व्यक्ती असावेत. आचार्य आत्रे म्हणतात, आंबेडकर घरात नव्हे तर ग्रंथालयात राहतात. पुस्तकांच्या गराड्यात राहणारा आंबेडकरांसारखा पुस्तक वेडा हिंदुस्थानात सापडणार नाही. राजगृहात असणारा त्यांचा पुस्तकांचा संग्रह 40,000 पेक्षा जास्त होता, जी जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी आहे. त्यांच्या हयातीत त्यांनी एकूण 22 ग्रंथांचं लेखन केलं. 10 शोध निबंध, लेख, परीक्षण, निवेदन आणि साक्षी पुरावे तर अलगच. त्यांचे एकूण 10 ग्रंथ अपूर्ण राहिले. बाबासाहेब आंबेडकर हिंदी, पाली, संस्कृत, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी इत्यादी भाषा जाणणारे विद्वान होते. परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर बडोदा नरेशांना दिलेल्या शब्दाप्रमाणे बाबासाहेब बडोदा संस्थानात नोकरी करू लागले. पण एका असामान्य जागतिक दर्जाच्या विद्वानाला पावला पावलावर अपमान व अस्पृश्यता सहन करावी लागली.
तेथील शिपाईसुद्धा फाईल त्यांच्याकडे दुरूनच फेकत असत. बडोद्यानंतर ते मुंबईतील सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले, पण तिथंही त्यांना अपमानच सहन करावा लागला. तत्पूर्वी भीमराव 14 वर्षांचे असताना त्यांचा विवाह 9 वर्षांच्या रमाबाई यांच्याशी झाला. बाबासाहेबांचा अतिशय खडतर जीवन प्रवास, रमाबाईंचा त्याग आणि समर्पण यामुळे सुसह्य झाला. संसाराचा गाडा ओढण्यासाठी त्यांनी शेणाच्या गोवऱ्या उचलल्या, सरपणासाठी वनवन फिरल्या. लोक नावं ठेवतात म्हणून वरळीला सूर्योदयापूर्वी जाऊन व रात्री अंधारात गोवऱ्या थापल्या. 28 वर्षे त्यांनी बाबासाहेबांना साथ दिली. आयुष्यभर कष्ट उपसले. त्या बाबासाहेबांच्या लाडक्या रामूच्या 1935 रोजी झालेल्या मृत्यूने मात्र पहाडासारखा महामानव ढसाढसा रडला. आपल्या जीवनातलं मीठ संपलं असं उद्गार त्यांनी काढले. आकाशाला कवेत घेणारी उंच भरारी मारायची असेल तर पक्ष्यांना पंख व पंखात बळ असावं लागतं. दलित समाजसुद्धा पंख कापलेल्या अवस्थेत होता. ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकतो, असे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी बहुजनांच्या पंखात विचारांचं बळ देण्यासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता आणि जनता ही वर्तमानपत्र सुरू केली आणि अवघा बहुजन समाज वैचारिक जागृतीने ढवळून निघाला. भीमराव आता बाबासाहेब झाले होते. ते समाजकार्यात उतरले होते. रंजलेल्या, गांजलेल्या, जातीपातीच्या जोखडात पिळवटून निघालेल्या, आजवर ज्यांनी केवळ उपेक्षा सहन केली, जातीजातीच्या भिंती रचून ज्यांचा माणूस असण्याचाच हक्क नाकारला, त्या अस्पृश्यांना समानता मिळावी व सर्वसामान्यांसारखं जीवन त्यांनाही जगता यावं यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा, समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय बौद्ध महासभा या संस्था संघटनांच्या माध्यमातून मोठं कार्य उभं केलं. 4 ऑगस्ट 1923 रोजी राज्य विधिमंडळात एक महत्त्वपूर्ण ठराव पास झाला. या ठरावाने सार्वजनिक ठिकाणचे पाणवठे अस्पृश्यांना मोकळे होणार होते. या ठरावाची अंमलबजावणी करायचे ठरले आणि महाडच्या चवदार तळ्याची निवड झाली. अर्थातच नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. ज्या पाणवठ्यावर कुत्री मांजरं पाणी पित होती, इतर धर्मीयांना मज्जाव नव्हता, त्याच पाण्याला हात लावणं हा अस्पृश्यांसाठी गुन्हा होता. होय, तोच गुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या शेकडो अनुयायांना 20 मार्च 1927 रोजी जाणीवपूर्वक करायचा होता. आंबेडकरांच्या स्पर्शाने चवदार तळ्याचं पाणी आता खऱ्या अर्थानं चवदार झालं होतं. आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणारा अन्याय, क्रूरता व विषमतेचं प्रतीक होता. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह करायचं ठरलं. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या प्रवेशबंदीवर कडाडून टीका केली आणि आपला माणूस म्हणून मंदिरात जाण्याचा आग्रह सत्याग्रहाच्या रूपाने सुरू केला. 5 वर्षांचा हा लढा पण कर्मठ लोकांमुळे माघारी घ्यावा लागला. काळाराम मंदिरासोबतच त्यांनी अंबादेवी मंदिर सत्याग्रह व पर्वती मंदिर सत्याग्रहही केला. जिवंत असूनही प्रेतासम जगणाऱ्या प्रत्येकाच्या उदरात त्यांनी क्रांतीची मशाल पेटवली. ही सगळी व्यवस्था बदलायची असेल तर शिक्षणाइतका दुसरा कोणताही खंबीर पर्याय नाही हे त्यांना माहीत होतं. शिक्षणाचं हे शस्त्र त्यांना अस्पृश्यांच्या हाती सोपवायचं होतं. म्हणून त्यांनी सायमन कमिशन समोरही प्राथमिक शिक्षणाबाबतचा सक्तीचा कायदा करावा असे मत मांडले होते. मुलींच्या शिक्षणासाठीही ते आग्रही होते. सहशिक्षणाचा त्या काळात अतिशय धाडसी वाटणारा विचार मांडणारे ते शिक्षणतज्ज्ञ होते.
दलित शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षण व पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उच्च शिक्षण असे उद्देश त्यांनी साध्य केले. त्यासाठी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. अस्पृश्यांच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्कांसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला अनेकविध पैलू आहेत जे आजही अनेक भारतीयांना माहीत नाहीत. एकेकाळी दुःखाची नदी म्हणून ओळखली जाणारी दामोदर नदी आता सुख आणि समृद्धीची गंगा म्हणून वाहू लागली. ती फक्त आणि फक्त जलतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. 1945 साली त्यांनी स्थापन केलेल्या जल आयोगावरच आजही देशाचे जलव्यवस्थापन सुरू आहे. दामोदर आणि हिराकूड प्रकल्प बाबासाहेबांच्या कल्पनेतूनच साकारलेत. मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतःही भारतीयच आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे असं सांगणाऱ्या बाबासाहेबांनी आयुष्यात नेहमी देशालाच पहिलं प्राधान्य दिलं. स्त्रियांना परंपरेने नाकारलेले विविध 7 हक्क बाबासाहेब कायदा मंत्री असताना 21 सप्टेंबर 1951 रोजी हिंदू कोड बिलाच्या माध्यमाद्वारे मांडले. पण दुर्दैव बिल मंजूर नाही झाले. स्त्रियांच्या हक्कांसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब स्त्रीमुक्तीचे पुरस्कर्तेही होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून प्रेरणा घेऊन 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. परदेशात अर्थशास्त्रात PhD मिळवणारे ते पहिले भारतीय होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी खोती पद्धतीला विरोध केला. 23,000 शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर त्यांनी काढला होता. चिपळूण येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. तुकड्या तुकड्यांच्या शेतीपेक्षा शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीवर भर द्यावा असं त्यांचं मत होतं. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या कारभाराच्या सुसूत्रतेच्या दृष्टिकोनातून राज्यघटना खूप महत्त्वाची होती. बाबासाहेब घटना समितीतील महत्त्वपूर्ण अशा मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जगातल्या अनेक संविधानांतील उत्तमोत्तम तत्त्वे घेऊन तयार केलेले हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. तब्बल 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसांच्या प्रदीर्घ अभ्यास व संशोधनातून स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय यावर आधारित सर्वसमावेशक असं संविधान भारताला दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर व बहुजनांच्या हितासाठी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून इसवी सन 2012 मध्ये झालेल्या सर्वांत महान भारतीय द ग्रेटेस्ट इंडियन या भारताच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घोषित केलंय. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शीर्ष 100 विद्वानांची यादी तयार केली. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथम स्थानी ठेवून जगातला नंबर 1 महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने गेल्या 10,000 वर्षांतील जगातल्या सर्वांत प्रभावशाली 100 विश्वमानवांची यादी प्रकाशित केली. त्यात 4थ्या स्थानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव आहे. इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केलंय. इसवी सन 1954 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या जागतिक धम्म परिषदेत त्यांना बौद्ध धम्मातील सर्वोच्च बोधिसत्व ही पदवी प्रदान केली. इसवी सन 1990 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारानंही गौरवलंय. 14 एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्मदिवस
भीमजयंती किंवा आंबेडकर जयंती म्हणून जगातल्या 65पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरा केला जातो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये एकमेव भारतीयाचा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अर्धपुतळा स्थापला गेलाय. जगातील सर्वाधिक गाणी, सर्वाधिक पुस्तकं व सर्वाधिक प्रतिमा असणारी व्यक्ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं झालं. 14 एप्रिल 2021ची आंबेडकर जयंती भारतासह कॅनडा या देशातही समता दिन म्हणून साजरी केली जाणार आहे. अस्पृश्य समाजाच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह केले, पण समाज मन मात्र तयार होत नव्हतं. शेवटी 13 ऑक्टोबर 1935च्या येवले येथील परिषदेत आंबेडकर म्हणतात, मी कोणत्या धर्मात जन्माला यायचं हे माझ्या हातात नव्हतं, त्यामुळे मी हिंदू धर्मात जन्माला आलो, परंतु मी हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही. बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतला होता, पण कोणता धर्म स्वीकारायचा ते अजून निश्चित नव्हतं. अनेक धर्मीयांनी त्यांना आमिष दाखविली. हिंदू धर्मीयांनीही त्यांना हिंदू धर्मातच राहावं म्हणून गळ घातली. धर्मांतराच्या घोषणेनंतर तब्बल 21 वर्षे विविध धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारलेला व भारतभूमीतच उदयास आलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करायचं ठरवलं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बाबासाहेबांसोबत त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर आणि 5 लाख अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धम्म परिवर्तनानंतर अवघ्या काही दिवसांतच म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. दिल्ली येथील राहत्या घरी झोपेतच त्यांचं निधन झालं. निधन व्हायच्या क्षणापर्यंत ते बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संदर्भात पत्रव्यवहार करत होते. त्यांचे पार्थिव मुंबईतील राजगृहात दर्शनासाठी ठेवण्यात आलं. लाखो अस्पृश्य बांधवांच्या डोळ्यांत अश्रूंच्या धारा होत्या. माय बहिणी धाय मोकलून रडू लागल्या, कारण सगळ्यांची माय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेकरांना सोडून गेले होते. अंतिम विधी दादर येथील स्मशानभूमीत झाला. वातावरणात स्मशान शांतता होती. त्यांचं प्रेत धडाधडा पेटत होतं आणि त्या धगीत त्यांनी अस्पृश्यांसाठी दिलेल्या लढ्याचा इतिहास डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत होत होता. तो इतिहास डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत होत होता. जय भीम, जय भारत.